नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून नुकतीच जाहिरात आलेली आहे. जाहिरात 222 एवढ्या मोठ्या पदांसाठी असणार आहे. नुकतीच याची जाहिरात बघा 16/2/2026 रोजी ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये कोणती कोणती पदं असतील, त्यांच्यासाठी पात्रता काय, पगार काय आणि याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे काय की शहरातच नोकरी मिळते, बदलीचं टेन्शन राहत नाही, फिक्स लोकेशनने तुम्ही काम करत असतात. तर ही चांगली संधी आहे. त्याच्यासाठीच हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे. बघा, महानगरपालिकेच्या गट क आस्थापनेवरील ही पद आहे. सगळ्यात पहिलं जे पद आहे तर ते आहे जेई सिव्हिलचं. इथं फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकतात. S14 ची वेतन श्रेणी खूप चांगली, म्हणजे जी एखाद्या PSI ला भेटते, STI ला भेटते, SR ला भेटते, असे खूप कमी पद आहेत की ज्यांना S14 ची वेतन श्रेणी भेटते. त्याच्यात एकच एक्झाम द्यायची आणि जागा पण चांगल्या आल्या आहेत. सिव्हिल वाल्यांसाठी 32 जागा आलेल्या आहेत. 38,600, 1,22,800 एवढी वेतन श्रेणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर दुसरं अग्निशमन विभाग आहे. त्याच्यामध्ये उप अग्निशमन केंद्र अधिकारी S10 ची वेतन श्रेणी आहे. 29,200, 92,300 चारच जागा आहेत. याला मे बी अनुभव वगैरे असू शकतो. खाली पाहूया आपण. सुरक्षा सेवा सहाय्यक सुरक्षा अधिकारी S10 ची वेतन श्रेणी, एकच जागा आहे फक्त. पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, याला म्हणतो आपण CEA. तरी CEAच्या S10 ची वेतन श्रेणी 29,200 बेसिक पे, 24 जागा आहेत. इथं पण सिव्हिल वाल्यांसाठी एक चांगली संधी आपल्याला पाहायला मिळते. पुढे सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये बघा स्वच्छता निरीक्षक हे पाहतो आपण. या स्वच्छता निरीक्षकच्या 12 जागा आहेत. S10 ची वेतन श्रेणी आहे. पुढे पशुधन पर्यवेक्षक S8 ची वेतन श्रेणी 25,500 बेसिक पे, 7 जागा. चालक यंत्रचालक S8 15 जागा आहेत त्याच्या. कृषी सहाय्यक बघा, कृषीवाल्यांसाठी चांगली संधी बघा, कृषी सहाय्यक 6 जागा आहेत. S7 वेतन श्रेणी 21,700. अनुरेखक ज्याला ट्रेसर म्हणतो, याच्या 9 जागा आहेत. सगळ्यात जास्त जागा अग्निशामक याच्या आहेत, जवळपास 100 जागा आपल्याला पाहायला मिळतात. रोखपाल वाणिज्यवाल्यांसाठी इथं 12 जागा आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता सगळ्या पदांचं हे दिलेले अर्ज आजपासूनच म्हणजे 17 पासून हे सुरू होत आहे आणि 18 मार्च पर्यंत तुम्ही हे अर्ज करू शकतात. बाकी परीक्षा डेट वगैरे सगळे अनाउन्समेंट तुम्हाला येणाऱ्या कालावधीत पाहायला मिळणार आहे. परीक्षा शुल्क 1,000 रुपये आणि 900 रुपये. ही परीक्षा IBPS कडून घेतली जाते. कोणाकडून? IBPS. लक्षात घ्या, IBPS कडून ही परीक्षा घेतली जात आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांना कुठलंही परीक्षा शुल्क लागणार नाही. यांना 0 रुपीज मध्ये फी भरता येईल. आता इथं वेगवेगळे पद आहेत. असं असू शकतं की तुम्ही अनेक पदांसाठी क्वालिफाय असू शकतात. लक्षात घ्या, जर तुम्ही एकापेक्षा अधिक अर्जांसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फॉर्म जास्त लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 2 फॉर्म भरले तर 1,800 रुपये लागतील. नॉन कॅटेगरीमध्ये असाल तर 2,000 रुपये द्यावे लागतील. जेवढे पदांसाठी फॉर्म भरणार तेवढे. ओके, पुढे आता एक एक पदांचं दिलेले बघा. कनिष्ठ अभियंता सिव्हिल याच्या जागा दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत. मी फक्त पात्रता सांगणार आहे. इथं फक्त पदवी अलाउड केलेले, डिप्लोमा अलाउ नाही. डिप्लोमा नाही, लक्षात घ्या, डिप्लोमा अलाउ नाही. पुढे उप अग्निशमन केंद्र अधिकारी, याचा काय मित्रांनो, याला अनुभव मागितलेला आहे जबरदस्त, म्हणजे 3 वर्षाचा अनुभव इथं मागितलेला आहे. सोबत तुमचं जे आहे तर ते फायरमनचा कोर्स कंप्लीट पाहिजे आणि पदवी पाहिजे. तर हे एवढं सांगितलेलं आहे. एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही पात्रता वाचू शकतात. खूप कमी लोकांकडेच अशी पात्रता असणारी शक्यता जे डिपार्टमेंटमध्ये असतील त्यांच्याकडे असेल. सहाय्यक सुरक्षा अधिकारी एकच जागा आहे, ओपनची जागा आहे. त्याला पण 3 वर्षाचा तुम्ही सुरक्षा कुठेतरी कर्मचारी पाहिजे, त्याचा अनुभव सांगितलेला आहे. पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, याला काय सांगितलेलं आहे? डिप्लोमा सांगितलेला आहे की सिव्हिलचा डिप्लोमा चालेल. सोबत ज्यांनी ITI केला असेल ना, CA चा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा, तो पण इलिजिबल असणार आहे. ITI खूप कमी ठिकाणी इलिजिबल जे आहेत तर ते करतात मित्रांनो. हे स्वच्छता निरीक्षक, चला स्वच्छता निरीक्षकचं काय पाहिजे? तुमचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे स्वच्छता निरीक्षकचा, सोबत तुमची पदवी पाहिजे. पदवी असते, हा डिप्लोमा नसतो. हा डिप्लोमा करून टाका, आगामी काळात खूप चांगली संधी निर्माण होते. पशुधन पर्यवेक्षक 7 जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात. 7 जागा बघा. याच्यात काय सांगितले की 12वी पाहिजे. त्याच्यानंतर पशुसंवर्धनाचा डिप्लोमा तुमचा कंप्लीट पाहिजे. सोबत 2 वर्षाचा तुम्हाला या कामाशी संदर्भातला अनुभव पाहिजे, हे लक्षात घ्या. चालक यंत्रचालक ज्याला ड्रायव्हर ऑपरेटर म्हणतात, हा पण अग्निशमन विभागातच काम करतो. याला काही नाही, फक्त 10वी पास पाहिजे तुमची. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची म्हणजे SSC 10वी पास पाहिजे. सोबत अग्निशमनचा 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट पाहिजे. सोबत हेवी ड्युटी व्हेकलचा लायसन्स पाहिजे. चालक म्हणून 3 वर्ष काम केलेल्याचा अनुभव पाहिजे. सोबत इथं शारीरिक पात्रता वगैरे या पण गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट, उद्यान सहाय्यक, इथं कृषीवाल्यांचा चांगली संधी आहे बघा.
इथं काय सांगितलं की बीएससी पाहिजे तुमची ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर वगैरे मध्ये, सोबत 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. काय 3 वर्षाचा अनुभव इथं मागितलेला आहे. अनुरेखक गट क काय पात्रता दिलेली, 10वी पाहिजे, सोबत तुमचा ITI पाहिजे अनुरेखक किंवा आरेखकचा. त्याच्यानंतर अग्निशामक 100 जागा आहेत, सगळ्यात जास्त जागा आहेत बघा. 10वी पाहिजे सगळ्यात आधी. त्याच्यानंतर 6 महिन्याचा तुमचा कोर्स इथं कंप्लीट केलेला पाहिजे आणि मराठी भाषेचं इथं ज्ञान असलं पाहिजे. इथं अनुभव मागितला गेलेला नाही, खूप चांगली गोष्ट आहे. अनुभव नाही, फक्त 6 महिन्याचा तुमचा अग्निशमनचा कोर्स पाहिजे. इथं शारीरिक पात्रता पण दिलेली आहे. तेच उमेदवार जे या शारीरिक पात्रतेत बसतात तेच जे आहेत तर ते परीक्षा देऊ शकतात. एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे रीड करू शकतात. बघा रोखपालसाठी काय पाहिजे, वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे, सोबत मराठी 30 आणि इंग्लिश 40 दोन्ही टायपिंग केलेलं असलं पाहिजे, तरच तुम्हाला जे आहे तर ते फॉर्म भरता येणार आहे. आता पुढे काय दिलेले, पुढे मी वयोमर्यादा दिली असेल बघा. वयोमर्यादा कधी गणली जाणार आहे, 31/1/2026 ची. 18 आहे, 38 आहे, 43 आहे. 38 ओपन वाल्यांसाठी आणि 43 ही कॅटेगरीच्या व्यक्तींसाठी असणार आहे. बाकी पुढे काही दिलेले का पाहूया आपण. निवड पद्धत एकच परीक्षा होणार आहे. सोबत सांगितले की अनुभव अर्हता हे काही शिथिल वगैरे होणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की आम्ही अर्ज करू आणि अनुभवाची अट काढून टाकू, तसं महानगरपालिकेमध्ये होत नाही. पुढे त्यांनी आहे ना निवड प्रक्रिया परीक्षा पॅटर्न सांगितलेले थोडासा, तो मी तुम्हाला थोडासा अंदाज देतो फक्त. काय आहे, मागच्या पण वेळी त्यांनी दिलेला होता, यावेळी यांनी इथं दिलेलं नाही आहे बघा. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल आणि वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल, स्पष्ट म्हटलेले. विषय कोणते कोणते असतील बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी आणि तुमचा स्पेसिफिक जो विषय असेल तर तो विषय आपल्याला इथं पाहायला मिळतो मित्रांनो. ओके, आणि हे सगळे विषय असणारी आपली एक संपूर्ण बॅच मित्रांनो, सर्वसमावेशक सरसेवा भरती बॅच, जी मनपासाठी तुम्हाला खूप उपयुक्त असेल. ती IBPS पॅटर्न नुसार बॅच आहे. ही IBPS पॅटर्न नुसार, TCS IBPS पॅटर्न नुसार याची संपूर्ण आपण रचना केलेली. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, सगळं टेस्ट वगैरे सगळ्या काही गोष्टी इथं तुम्हाला अवेलेबल पाहायला मिळतील. आजच ही बॅच जॉईन करा बघा. आणि जे काही उमेदवारांना वाटतं की माझा पायाच पक्का आहे, अजून मी नवीन आहे, पाया कच्चा राहून गेलाय, तर त्यांच्यासाठी स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच आहे, की स्टेट बोर्डचे सर्व लेक्चर्स 99 रुपयात तुम्हाला पाहायला मिळतील बघा. सिव्हिल वाल्यांसाठी आपली सिव्हिल जेईची बॅच आहे, तर या सगळ्या बॅचेस तुमच्यासाठी उपलब्ध आहेत मित्रांनो. याच्यामध्ये मराठी इंग्रजी आहे, सोबत तुमचं विषय ज्ञान म्हणजे काय, सिव्हिल वाला असेल तर सिव्हिलचे प्रश्न, अग्निशमन असेल तर अग्निशमनचे प्रश्न, कृषी असेल तर कृषीचे प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळतात, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. तर ही अशा पद्धतीने परीक्षा होणार आहे. तर हा सगळा पॅटर्न दिलेला आहे. आता फॉर्म भरा, कसा भरावा, काय गोष्टी आगामी काळात त्या सगळ्या काही येतील, म्हणून तुम्ही या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.